बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं यांचं आपण अतिशय छान पद्धतीने स्वागत करायचं आहे। हजारो किलोमीटरचा धम्मरथाचं आगमन झालेलं आहे। अतिशय भाग्यवान आणि पुण्यवान आहोत आपण। आज धम्माभियान धम्मरथ आपल्या भिंगार नगरीमध्ये आलेला आहे। त्याचबरोबर आज अश्विन पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर आज वर्षावास समाप्तीचाही कार्यक्रम आहे। त्या कारणाने आजचा दिवस हा अविस्मरणीय ठरणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मनोभावे स्वागत करायचं आहे। सरांचं आगमन झालेलं आहे। अतिशय छान पद्धतीने आपण सरांचं स्वागत करत आहोत। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं गच्छामि संघं शरणं गच्छामि। अतिशय सुंदर नयनरम्य अशा वातावरणामध्ये आयुष्यमान प्राध्यापक राष्ट्रीय प्रवचनकार धम्म अभियान संयोजन समितीचे अध्यक्ष बाबुल सर आणि धम्म अभियान संयोजन समिती सर्व धम्मरथाचे सारथी यांचं भिंगार उपनगराच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा धम्म अभियान संयोजन समितीचा धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। संस्कार ले आई चला मुनींनो बस एक खुर्ची घ्या यातून एक खुर्ची घ्या। सर्व धम्म उपासक उपासिका सर्व बांधव धम्मसैनिक सर्वांना नम्रतेची विनंती आहे। आपण आपापल्या जागेवर येऊ। मालमा कशी करते मी तुमच्या त्याच्यात तिकडे ऐकताय मन लावून असं दाखवा चेहऱ्यावर। मध्ये मध्ये टाकतील तुमचे फोटो का यांना कळ साळेवर साळेवर ऐकतात मन लावून।
तिघी मन लावून ऐकत नसते. खुर्ची घे की पुढे का मध्ये ठेवायचं असतं. का हो लांब बसले. नाही माझी जाव येते ना म्हणून थांबले तिच्यासाठी मग जाणार पुढे. विश्रांती रे. या ठिकाणी महामानवाचं अभिवादन करण्यात येईल. या तैवर या. रमाई महिला मंडळाच्या महिलांना विनंती आहे, कृपया त्यांनी ताबडतोब वरती यायचंय. चला लवकर. रमाई महिला मंडळ मेजर या ना. मेजर धनंजय जानराव, अंतोष गायकवाड, आयुष्यमान अमोलराव पंचमुख आणि सर्व सहकारी अमोल गायकवाड, सनी गायकवाड, किशोर गायकवाड, आयुष्यमान अमोल गायकवाड, उपसरपंच त्याचबरोबर आयुष्यमान दादाराम गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भिंगार रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत. आयुष्यमान सतीशराव गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय भीम, जय भीम. धन्यवाद. दीपक प्रज्वल. जाऊया बुद्धाला वंदना गाऊया. हो बुद्ध विहारी जाऊया बुद्धाला वंदना गाऊया. हो बुद्ध विहारी जाऊया. करी मोह माया
स्वागता साडी नाही सागरी नेसया साडी नाही सागरी नेसया साडी नाही सागरी नेसया वागतावे घरात स्वागता वागतावे घरात स्वागता साडी नाही सागरी नेसया साडी नाही सागरी नेसया वागतावे
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। वा 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 वा, छान, खूप छान आहे। त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। 3 महिने वंदनेत कुठल्याही प्रकारचा खाडा न करता उपस्थित राहिलेल्यांची कारण आपण बुद्धमूर्ती बसवतो, बाबासाहेबांचा पुतळा बसवतो आणि जसं आपण एक देव काढून दुसरा बसवलाय का काय अशा आविर्भावात फक्त मूर्ती पूजक जर होणार असू तर तो काही आपला धम्म नाही। बौद्ध धम्म हा मूर्ती पूजक नाही, पण आपल्याला एक प्रतिमा लागते समोर, म्हणून आपण एक बुद्धांची प्रतिमा, पुतळा, मूर्ती आणि बाबासाहेबांचंही त्या पद्धतीने आपण अनुकरण करायचा प्रयत्न करतो। आपण मूर्ती पूजक नसून आपण त्यांनी दिलेला जो ध्यानाचा मार्ग आहे, त्यांनी दिलेला ज्ञानाचा जो मार्ग आहे, ध्यान आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी बुद्ध धर्मामध्ये एकात एक हात घालून चालत असतात। कारण ध्यान आपल्याला शिकवतं, ज्ञान काय शिकवतं तर आत्मज्ञानाकडे नेण्याचा तो एक भाग आहे। मी कोण आहे हे ओळखण्याचा ध्यान हा मार्ग आहे आणि ज्ञान म्हणजे एक शिखीचं कृत्य आहे। कारण आपण आता पाहतो समाजात जेव्हा आपण 56 साली धम्म दीक्षा घेतली होती त्या काळात ज्या कट्टरतेने लोक धम्माकडे गेलेले होते, कारण त्या काळातल्या व्यवस्थेचे चटके त्या पिढीने सहन केलेले होते। पण
जसजशा सुखसोयी येत गेल्या आणि त्या सुखसोयी कोणामुळे आल्या आपल्यापर्यंत, तर आपल्यापर्यंत त्या सुखसोयी आल्या बाबासाहेबांमुळे, जे एकेकाळी आपल्याला शेजारी बसवून घेत नव्हते, ज्या आपल्याला म्हणजे आपल्या सावलीचाही ज्यांना विटाळ होत होता, त्यांच्याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी आपल्याला सूटबुटात कसं वावरावं, समाजात कसं वावरावं, गाडीत फिरावं, माडीत राहावं, हे सगळं मिळालं, जे शिकवलं, जे आपल्यापर्यंत संपन्नता आली, त्याचा उपयोग कालांतराने मात्र हळूहळू वेगवेगळ्या दिशेने व्हायला लागला. आणि धम्माचा मार्ग आपले काही बांधव सोडून दुसरी मार्ग कडे वळतात की काय, म्हणजे घरात एक, बाहेर एक, बाहेर एक, घरात एक, मनात एक, अशी अवस्था होते की काय, अशी कुठेतरी आपल्याला एक साहजिकच शंका मनात असते. कारण सभोवतालचं वातावरण ज्या पद्धतीने सध्या भारलेलं आहे, त्यामुळे काही अंशी का होईना लोकांचा कल वाढू शकतो. पण त्यासाठी ही जे कार्यक्रम आहे, ही भजनी मंडळ आहे, धम्मरथ आहे, छोटी मोठी गल्ली गोळात होणारी जी कार्यक्रम आहे, की धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे धर्म नाही, मूर्तीपूजक नाही, अंधविश्वास नाही, परंपरेने जे आलं आहे ते खरं मानणं नाही, तर परंपरा कोणत्या खऱ्या, ज्या आपल्याला माणसाच्या उन्नतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्या परंपरा खऱ्या. त्या परंपरा आपण पडताळून पाहायला शिकतो आणि मगच अंगीकारतो. भारतीय संस्कृती म्हटली की विविधतेतून एकता, विविधतेतून एकता हा आपण नारा कितीही दिला, भारत महान हा नारा कितीही दिला, पण महान म्हणजे नेमका कोणासाठी, एकता म्हणजे नेमकी कोणासाठी, विविधता कोणासाठी, हे आपल्याला ओळखायचं असेल तर आपण बाबासाहेबांचे अनुयायी व्हायला पाहिजे, बुद्ध धम्माचे पालक व्हायला पाहिजे. आणि बुद्ध धम्माचं जेव्हा आपण पालन, त्या विचारांचं पालन खऱ्या अर्थाने करू, तेव्हा आपल्याला सत्य परिस्थिती सध्या काय आहे हे कळायला लागतं. कारण आपण जो विचार करतो, आपण पेपर वाचतो, बातम्या ऐकतो, टीव्ही पाहतो, सिरियल पाहतो, आणि त्यातनं जे, आणि आता तर पिक्चरही त्यात आलेले की एका विषयाला धरून एका समाजाविषयी जर घृणा पसरवायची असेल तर पिक्चर हे माध्यम पुढे आणलं जाते. आणि मग ते सगळं पाहून आपले विचार कोणत्या दिशेने पाहिजे हे ठरवण्याचं कामही दुसरे लोक करतात. आणि हेच जर मोडून काढायचं असेल तर आपण विचार काय करायला पाहिजे हे जर दुसरे ठरवत असतील तर आपल्याला फक्त बौद्ध धर्माविषयी प्रेम वाटायला पाहिजे. कारण बुद्ध धम्मच आपल्याला शिकवतो की खरं आणि खोटं काय, आणि आपली विचारांची दिशा काय असायला हवी. कारण विचारांची दिशा जर भरकटली तर आपले मार्गही भरकटतात आणि आपण शांततेचा, अहिंसेचा अनुनय करणारे जे आहोत ते कदाचित वेगळ्या मार्गाकडे जाऊ शकतात. म्हणून बुद्ध धम्म ही जशी आपली सगळ्यांची गरजेची गोष्ट आहे, पण धम्म काय सांगतो हे समजून घेण्याची गरज आहे. फक्त समाजात जाऊन मी बुद्ध धम्माचा अनुयायी आहे, जसं बागुल सर म्हटले की धम्मही महाराजांचं झालंय की काय, असं व्हायला नकोय. धम्म महाराजांचं झालाय तर हे दूषणावा व्हायला पाहिजे की बुद्ध धम्मांचं अनुकरण जर कोणी कसं करत असेल तर यांच्यासारखं करायला हवं. बुद्ध धम्माचे अनुयायी कसे असायला हवे तर यांच्यासारखे असायला हवे. आणि सगळ्यात प्रथम म्हणून आपण परमार्थ करण्याच्या आधी आपण आपला चरितार्थ व्यवस्थितरित्या चालवू शकू असं आपण ज्ञान घेणं आवश्यक आहे. आणि ते ज्ञान म्हणजे फक्त शाळा, कॉलेज हे तर महत्वाचं आहे, पण व्यावसायिकही शिक्षण घेणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्या पायावर व्यवस्थित उभं असू तरच आपण इतर बाकीच्या गोष्टी करू शकतो. कारण बाबासाहेब असताना एकदा विद्यार्थ्यांचा ग्रुप गेला आणि म्हणाला की बाबासाहेब आम्हाला काम करायचंय तुमच्यासोबत. तर बाबासाहेबांनी आधी सांगितलं होतं की तुम्ही आधी शिक्षण पूर्ण करा आणि स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभं राहा, आणि असे उभे राहा की फक्त स्वतःचा चरितार्थ चालवू शकणार नाही तर तुम्ही इतरांचीही मदत करू शकाल. कारण जेव्हा तुम्ही असं करू शकाल तेव्हाच तुम्ही खरे चळवळीतले कार्यकर्ते बनू शकाल. आणि असं जर झालं नाही तर तुम्ही चळवळ विकायला मागे पुढे करणार नाही, असे कार्यकर्ते किंवा लाचार कार्यकर्ते तयार व्हाल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मार्ग जर कोणता आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे तर आपण व्यवस्थित स्थिर स्थावर होणं आणि मग बाकीच्यांना मदत करणं. म्हणजे स्थिर स्थावर होणं ही आपली पहिली गोष्ट असेल तर तिथेच आपण न थांबता इतर आपल्या समाज बांधवांकडे आपण बघायला हवं, तेही तितकंच महत्वाचं. कारण आपण एकमेकांचे हातात घेऊन चाललो नाही तर येणारा काळ आपल्यासाठी खूप म्हणजे खूप संघर्षाचा आहे.
आपण इथपर्यंत आलोय, आपण आतापर्यंत वाचत आलो की वामन आईच्या पोटात किंवा गर्भात 1000 वर्ष होता आणि 1000 वर्षानंतर त्याचा जन्म झाला. तुम्ही हे लक्षात घ्या. इथले सजीव, आपण पृथ्वीवरचे एक प्राणी आहोत. माणूस म्हणजे 1000 वर्ष कोणतीही बाई गरोदर राहील का? शक्य नाही. आयुष्यच नाही नव्हतं तेवढं, तर ती गरोदर राहील का तेवढ्या वर्ष? त्याचा अर्थ काय होतो की हे विचार बुद्ध धम्माच्या उदयानंतर 1000 वर्ष दडी मारून बसलेले होते आणि हळूहळू त्यांनी ते डोकं वर काढायला सुरुवात केलेली होती. बाबासाहेबांनी धम्म दिला, बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली, तेव्हा बाबासाहेबांनी कुठलाही भेदभाव न करता की हा ह्या जातीचा किंवा तो त्या जातीचा, तर त्यांनी सामाजिक मागासलेपण हे तत्व उराशी बाळगून इथल्या तळागाळातल्या लोकांना समान संधी मिळायला हवी म्हणून आरक्षण दिलं आणि वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या. पण हे सगळं घडत असताना इथे खरंच मान्य होतं का हो? आता तुम्ही बघा, जर संपन्न घरातलं असेल आणि एखादी कामवाली समोर खुर्चीवर बसली असेल तर ते जड जातं की माझ्या समोर खुर्चीवर बसली म्हणजे ही सुप्रीमसीची भावना जी आहे, वरिष्ठतेची भावना जी आहे, जी एका समाजात पिढ्यानपिढ्या होती आणि त्यांच्या समोर जर तुम्ही सुटबुटात असाल, तुम्ही खुर्चीवर बसत असाल, तर आजही आपण टीव्हीवर बातम्यांवर ऐकतो की आजही काही खेड्यापाड्यांमध्ये, राज्यांमध्ये किंवा आपल्याही राज्यामध्ये काय घडतंय ते. तर ही मानसिकता अजून बदललेली नाही की आपण ह्या अवस्थेत आपण असं संपन्नतेने जगावं. आणि मग त्यासाठी घटना बाबासाहेबांनी अशी केलेली आहे की ती बदलता येत नाही. पण बदलता येत नाही, पण त्याची दुरुस्ती करता येते. आणि दुरुस्ती करता येते तर ते कायदे इतके कोळून पिलेले आहेत की ते वेगवेगळ्या मार्गाने ही आपलं संविधान, आपली घटना खिळखिळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हळूहळू आपल्याला अधोगतीकडे नेतात. एकेकाळी आपण राजे लोक होतो. नागपूरला तर जाऊन आले, तुम्हाला माहिती आहे नागराजा वगैरे. जी शूद्र जमात आहे, जी दास जमात आहे, ती लक्षात घ्या, ती सगळ्यात अतिशय पराक्रमी आणि लढवय्यी जमात होती. ज्यांनी त्यांच्या समोर शरणागती पत्करली ते उच्चवर्णीय झाले. पण ज्यांनी शरणागती पत्करली नाही, लढा दिला, तेव्हा त्यांना अगदी नामशेष तळाला नेऊन काढण्याचं काम ह्या व्यवस्थेने केलं आणि ते परत कधीच डोकं वर काढणार नाही अशा तऱ्हेने त्यांचं खच्चीकरण केलं आणि म्हणून ते क्षुद्र झाले. त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं, ज्ञान नव्हतं, द्रव्य नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर साहजिकच माणूस लाचार होतो आणि जगण्यासाठी, मुलांसाठी काहीही करायला तयार होतो. आणि अशा पद्धतीची व्यवस्था सध्या आपल्या इथे आकाराला येत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. कशा पद्धतीने तुम्ही ऐकलंय की आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलंय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्यांनी परदेशी विद्यापीठांना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि शिक्षणाचं खाजगीकरण व्हायला परवानगी दिली आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की स्कॉलरशिप आहे, फ्रीशिप आहे, फीमध्ये सवलत आहे. तर मला सांगा, जेव्हा खाजगी विद्यापीठं येतील, खाजगी शाळा येतील, तेव्हा इतकी फी भरून शिकण्याचं काम आपल्यामधले किती टक्के लोक करू शकतात? मध्यमवर्गीय इतकी फी भरू शकत नाही. शाळा कॉलेजची नाही तर मेडिकल, इंजिनिअरिंग तर ही फार लांबची गोष्ट आहे. म्हणजे CA वगैरे व्यावसायिक कोर्स यांची फी तर लाखांमध्ये आहे. सध्याच MD वगैरे जे MBBS केल्यानंतरचं जे MD MS आहे त्याची फी करोडोमध्ये, 2 करोड, 3 करोड, 1 करोड अशा आपल्या जिल्ह्यातल्या ज्या खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्या घेतात. करोडो रुपये फी भरण्याची ऐपत आपल्यासारख्या लोकांची नाही आणि मध्यमवर्गीयांची शाळा शिकवण्याची सुद्धा ऐपत नसणारे अशी शैक्षणिक व्यवस्था इथे आकाराला येत आहे. आणि ही शैक्षणिक व्यवस्था नाकारण्याचे काम सध्या कर्नाटक राज्याने केलेलं आहे. कर्नाटक राज्य म्हटलंय की आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवणार नाही. पण सगळ्या भारतात त्यांचं आहे की त्याला एक स्वरूप देतात की किती चांगली शैक्षणिक व्यवस्था आहे, किती म्हणजे त्याचे फायदे आहेत, हे सगळं ते मांडायचा प्रयत्न करतात. एक त्याच्यात त्यांनी आणलंय की 8वी पासूनच व्यवसाय भिमुख शिक्षण देणार. व्यवसाय भिमुख म्हणजे काय तर कार्पेंट्री शिकवणार, लोहारकाम शिकवणार, म्हणजे सुतारकाम, लोहारकाम वगैरे हे 12 बलुतेदारांचं जे काम आहे ते 8वी पासून शिकवणार. आणि जेव्हा 8वी पासून मुलं शिकले तर इथल्या बहुजन समाजातली अशी व्यवस्था आहे की मुलगा 10वी 12वी झाला की त्यांना वाटतं पुढे नको शिकायला, काहीतरी काम करायला हवं. आणि मग शेवटी जी 12 बलुतेदारांची जी व्यवस्था होती हळूहळू इथे आकाराला येणार आहे, हे लक्षात घ्या.
म्हणून आपलं पहिलं ध्येय असायला पाहिजे की आपण उच्च शिक्षण घ्यायचंय आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालायचंय. जसं मी म्हणाले की साम दाम दंड भेद ह्या पद्धतीनं इथं व्यवस्था राबवण्याचं काम सुरू आहे. मी जसं मागे म्हटलं होतं, खरं तर तेव्हाही वेळ झालेला होता, सर म्हणाले पॉईंट परत घ्या. ईडीच्या तुम्ही जर केस पाहिल्या तर आता मागच्या वर्षातच 1700 केसेस झालेले आहेत. त्यांचा निकालही नाही, तपासही नाही आणि काहीच नाही. म्हणजे कोणावर केस होतात, त्यांच्याकडे जे वळणार नाही त्यांच्यावर. तुम्ही हे लक्षात घ्या, असं नाहीये की फक्त मोठ्या लोकांवरच केस होतात. ते अगदी छोटे कुठलेही कंपू. तुम्ही इथली व्यवस्था एकदा लक्षात घेतली ना, इंडियामधली, भारतामधली सध्याची परिस्थिती, तर तुम्ही वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांची पात्रता नसतानाही त्या पदावर त्यांना बसवलेलं आहे. म्हणजे 2024च्या निवडणुकीत निवडून जरी आले नाही तर खऱ्या अर्थाने सरकार चालवण्याचं काम कोण करत असेल तर प्रशासकीय अधिकारी करतात. आणि प्रशासकीय अधिकारी जर त्यांच्यातले असले तर ते तुमच्या आमच्यासाठी कामं करणार आहेत का? युपीएससी जेव्हा होतात मुलं तेव्हा खूप अभ्यास करावा लागतो. आपण ऐकतो की दिल्लीला जातात, वर्षानुवर्ष मेहनत करतात, पण तुम्हाला माहितीये की मागच्या वेळेस त्यांनी 9 जण डायरेक्ट भरले. काय तर ते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आहेत म्हणून आम्ही घेतले. आताच त्यांनी काही दिवसांपूर्वी परत 13 जण घेतले. म्हणजे IAS, IPS ह्या लेव्हलची लोक ते डायरेक्ट घेतात. ते कशाच्या बेसवर, तर ही त्या क्षेत्रातील तज्ञ आहेत, त्या क्षेत्रातील तज्ञ आहेत म्हणून. म्हणजे त्यांना एक्झाम द्यायची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही, लेखी परीक्षा नाही, तोंडी नाही, फिजिकल नाही, कुठला अभ्यास नाही, फक्त त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत. बरं, मग तुम्ही जर डाटा पाहिला तर भारतात 6500 जाती आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व पाहिजे ना, की फक्त एकाच जातीतले तज्ञ होऊ शकतात. म्हणजे पारंपरिक जो समज आहे की आम्हीच हुशार, आम्हीच सगळं संपत्तीचे मालक, त्या पद्धतीनं आपण काहीही केलं तर ती व्यवस्था राबवण्याचं काम इथे सुरू आहे. असे अनेक उदाहरणं देता येतील. तुम्ही आजूबाजूलाही पाहिलं. आपण म्हणतो की आता आम्ही सुधारलो, आमच्यावर कोणी हल्ला करणार नाही. पण पुण्याला काय घडलं आपण पाहिलं मागच्या वेळेस काय झालं. पुण्यासारखी मेट्रोपॉलिटन सिटी जिथे अगदी सुशिक्षित लोक राहतात, शिक्षित आपले लोक, समाज एवढा सुधारलेला श्रीमंत, त्यांच्यावर हल्ले झाले. काय करू शकलो आपण? काही नाही. पुरावे असून देता आले का? नाही. त्यांनी म्हटलं प्रसारित करायचं नाही, नाहीतर दंगल अफवा पसरवण्याच्या नावाखाली केसेस करू. आणि सगळ्यात मोठा विरोधाभास असा आहे की जर तुम्ही एका प्रस्थापित समाजातले असाल तर तुम्ही सकाळी गाडी जरी फोडली तर दुपारी तुम्हाला जामीन मिळतो. सकाळी गाड्या फोडा, दुपारी जामीन मिळतो. पण आपल्यातल्या लोकांनी थोडंसं काही केलं तर त्यांना मात्र वर्षानुवर्ष जामीन मिळत नाही. केसेस चालू राहतात, वकिलाची फी, कोर्टाची फी, आणि एकदा ब्लॅक लिस्ट मध्ये जर नाव गेलं तर नोकरीचंही मुश्किल होतं. म्हणून आपण विचाराने चालणारे आहोत. तुम्हाला आठवतं का बाबासाहेबांनी कोणती दंगल केली? सत्याग्रह केले बाबासाहेबांनी, मोर्चे काढले, आंदोलन केले, अनेक केले. आपल्याला माहितीये की अंबादेवीचा केला, काळाराम मंदिराचा केला. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो बाबासाहेब ते सांगतात की बाबासाहेबांनी जर बौद्ध धम्म घेतला, दीक्षा घेतली, तर मंदिराचा सत्याग्रह का केला होता? एकाच मी युक्तिवाद ऐकला की त्यांना मंदिरात जायचं होतं म्हणून युक्तिवाद केला होता. असं नाही. त्यांनी युक्तिवाद तो त्यांचा खरंच चुकीचा आहे. त्यावेळी ज्या गोलमेज परिषदा सुरू होत्या त्या काळातले बाबासाहेबांचे मंदिराचे सत्याग्रह आहेत हे लक्षात घ्या. कारण जेव्हा इथे आपल्याला स्वातंत्र्य मिळायचं होतं ती दुसऱ्या विश्वमहायुद्धानंतर 1942 नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार हे स्वच्छ आणि स्पष्ट झालेलं होतं. पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं जर इंग्रज आपल्याला कुठलाही अधिकार न देता जर सोडून गेले तर आपण आपल्या परत मूळच्या परिस्थितीत जाऊ. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं इंग्रजांना की तुम्ही परत जाताना, इथला देश स्वतंत्र होताना आमच्यासाठी काहीतरी अधिकार पाहिजे अशी तरतूद करून जा. आणि इथली परिस्थिती जसं गोलमेज परीक्षेमध्ये गांधीजींनी सांगितलं की आम्ही सगळे हिंदू आहोत, आम्ही वेगळे नाही आहोत, मी एकटा प्रतिनिधी आहे. बाबासाहेबांना हे दाखवून द्यायचं होतं की आम्ही एक नाही आहोत. आम्ही हिंदू असलो तरी आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. 5-5 वर्ष सत्याग्रह केला तरी आमच्यावर लाठीमार होतो. आणि म्हणून हे सगळं दाखवण्यासाठी हे सत्याग्रह होते. बाबासाहेबांना मंदिरात जाऊन कुठल्याही देवी देवतांचं दर्शन घ्यायचं नव्हतं. फक्त ही सत्य परिस्थिती ब्रिटिशांपुढे मांडायची होती आणि म्हणून हा सगळा खटाटोप होता. बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस जगात झाला नाही. त्या विद्वान माणसाने जेव्हा आपल्याला धम्म दिला, बौद्ध धम्माची दीक्षा दिली,
याचाच अर्थ लक्षात घ्या की बौद्ध धर्माचं तत्वज्ञान किती महान आहे आणि म्हणून आपल्यावर एक ही महत्वाची जबाबदारी आलेली आहे की बौद्ध धर्माचं आपण पालन करताना ते विचारपूर्वक केलं पाहिजे. आपण फक्त मूर्तीपूजक नसून आपण विचारांचे पायी बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून पुढे येणार आहोत. बस आता खरंच वेळ झाला, बोलण्यासारखं खूप आहे. वारंवार तुमच्या पुढे मध्यंतरी काही काळा होतं ते ब्रेक झालं होतं, पण मला वाटतं ताईंचं काम, डॉक्टर ताईंचं काम रमाई महिला मंडळाच्या मार्फत जे सुरू आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण घरात दिशा देणारी सगळ्यात महत्वाची व्यक्ती ती संसाराला दिशा देणारी असेल, मुलांच्या शैक्षणिक दृष्टीने दिशा देणारी असेल, नातेवाईक जपणारी असेल किंवा एकंदरीत घरात जो विचार पेरणारी असेल, ती जर व्यक्ती कोण महत्वाची असेल तर ती फक्त महिला असते. पुरुषही तेवढेच महत्वाचे असतात. पण मला हे सांगा, एखाद्या घरात आपण पाहतो इकडे सांगायला आपण बौद्ध धर्माचे आहोत, पण तिकडे आणि देवीला चालायला जातात. कोण जातात? त्या महिला जातात. कोण जातात? महिला जातात. पुरुष जातात का कामधंदे सोडून? नाही जात. आणि कशाच्या नावाखाली जातात? मला असं झालं होतं, हे पाहिजे होतं, ते घडलं होतं, मग साक्षात्कार झाला, नवस केला, खूप भानगडीच्या. बरं, एवढं करूनही काय मिळतं? जे आम्हाला कुठलाही नवस न करता ज्यांना आमचा विटाळ होत होता त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या डोक्यावर बसण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिलाय? बाबासाहेबांनी दिलाय. तो नवस करून मिळाला का तुम्हाला? तुम्ही 1000 जन्मात 1000 नवस केले असते ना तरी तुम्हाला हे अधिकार कोणत्याही देवाने दिले नसते. आणि असे अधिकार आपल्याला जे दिले ते बाबासाहेबांनी दिले. आणि हे सगळं जे महत्वाचं काम कोणावर असेल धर्म पालन करायचं तर महिलांवर आहे. आणि महिलांची जर एकजूट असेल त्या एरियातल्या, त्या भागातल्या, तर धम्माचं काम अतिशय जोमाने पुढे नेता येतं. खरं तर मला ही अनेक वर्षाची एक खंत आहे की ताईंनी, डॉक्टर ताईंनी जे काम हाती घेतलेलं आहे ते सगळ्या शहरात, जिल्ह्यात त्याचा प्रसार व्हायला पाहिजे. रमाई महिला मंडळाच्या अनेक शाखा खरं तर नगर शहरात उभ्या राहायला पाहिजेत. आणि जसं यांचं भजनी मंडळ आहे तसं ताईंकडेही गाणाऱ्या खूप महिला आहेत, असं महिला भजनी मंडळही व्हायला पाहिजे. आणि हे विचार मला वाटतं मी आता खरं तर मध्यंतरी 2दा कोरोना होऊन गेल्यामुळे आणि कॉलेज असं असतं की अगदी 10 ते 6 तिथे बसावं लागतं, त्यामुळे थोडा पण सुट्टीच्या दिवशी वेळ असतो, सकाळी वेळ असतो आणि मला वाटतं तो अशा कामात आता द्यायला हवा. ताईंनी जर म्हटलं तर मी नक्कीच यायला तयार आहे. माझी गाडी ताईंसाठी नेहमीच तयार आहे. त्यांना घेऊन ताईंचा ड्रायव्हर बनण्यात, सारथी बनण्यात मला खरं तर खूप आनंद आहे की ताई ह्या वेळात हे काम करतात. तर आपण घरात बसून पुस्तक गाड्या गिरड्यांवर लोळणं आणि त्यालाच सुख समजणं हे अतिशय चुकीचं आहे. सुख, आनंद कशात आहे तर दुसऱ्यांसाठी काम करण्यात, दुसऱ्यांना दिशा देण्यात आणि त्यांना बौद्ध धर्माकडे वळवण्यात. हेच मी आज म्हणेन. आणि ह्यापुढे ताईंनी हे काम करावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. परत एकदा मी आपले सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. जय भीम. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तुमच्या माझ्या मुक्तिदात्यांना विनम्र अभिवादन करतो. 16व्या धम्माभियानाचं ज्या पद्धतीने नगर शहरामध्ये स्वागत झालं त्याच पद्धतीने परतीच्या प्रवासामध्ये स्वागत झालं. विशेषतः आजचं स्वागत हे अशा स्वागताच्या वेळेला आदरणीय रत्नाताई यांनी जे विचार व्यक्त केले, घरी जाऊन एकदा ते विचार परत घोळवा. उद्याचं चित्र प्रचंड धुसट आहे, अवघड आहे. गेले 20 वर्षापासून 2024ला तुमचं कसं वाटलं होणार आहे तुम्ही सांगतो. 20 वर्षापासून 2024
बारीक विचार कधी केला होता? भगवान बुद्धांनी कधी या देशामध्ये एवढं विचित्र प्रकार होता तो बुद्धांनी पाहिलेला आहे. जनावर मारण्यापासून पाहिलेलं आहे, त्यांना यज्ञामध्ये भासताना पाहिलेलं आहे, सगळं पाहिलेलं आहे. म्हणून लगेच बुद्धानं क्रांतीची धूर आपल्या हातात नाही घेतली. बुद्धानं मानसिक मन घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि ही मन घडवत असताना भगवान बुद्धांनी कुठल्याही साहित्याचा, कुठल्याही शास्त्राचा वापर केला नाही. भगवान बुद्धानं फार सुंदर वापर करून घेतलेला आहे शब्दांचा. एका ठिकाणी असा एक उल्लेख आहे की भगवान बुद्ध चारिकेसाठी बाहेर पडले. म्हणजे भगवान बुद्धाची क्रांती कशी आहे बघा. भगवान बुद्ध चारिकेसाठी बाहेर पडले त्यावेळेला भगवान बुद्धाचा बोलबाला प्रचंड वाढलेला होता आणि ब्राह्मणांना त्याचा राग यायला लागला. कारण म्हणजे या सिद्धार्थमुळे आमच्या बुद्धामुळे आमच्या पूजा बंद झाल्या. पूजा बंद झाल्यामुळं मलिदा यायचा बंद झाला. मध्यंतरी एका चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल, मला वाटतं मकरंद अनासपुरेंचा काहीतरी चित्रपट आहे तो. त्याच्या पाठीमागे तो शिक्षकच आहे ताई, तो शिक्षक आहे आणि तीही शिक्षक आहे आणि दोघांना एकाच शाळेवर जायचं असतं. पण तिचा नाव इलाज असतो शेवटी या मास्तरच्या याच्यात तिला जायचं असतं म्हणजे गाडीवर. तिचा पर्याय नसतो, तिचा नवरा बाहेर गेला असतो त्यामुळे तिला जाता येत नाही. ती जाडजूड शरीर नसल्यामुळे तिला ते काही करता येत नाही. म्हणून ती बसली यांच्या पाठीमागे, बळबळ त्यांनी बसवली. हा बरोबर. आणि पाठीमागे बसली आणि बसल्या बसल्या तिने काही बदाम, काही खारका, काही अक्रोड त्यांना खायला दिले. त्याला आश्चर्यच वाटलं, कधी बदाम खारका पाहायला मिळत नाही, आज एवढं ती ओझं भरून माझ्या पुढे आल्या. ती म्हणली खावं काय होत नाही, माझ्याकडे असं खूप असतं. याला आणखी आश्चर्य वाटलं की माझ्याकडं असं फार असं म्हणजे कसं काय. मग तिने सांगितलं काय आहे, एवढ्या भागामध्ये एकही पुजारी नाही, आम्ही कुलकर्णी आहोत आणि पूजा करण्याचा आमचा धंदा आहे. आम्ही सगळ्या लोकांना सगळं सांगतो आणायला आणि लोक बाळवटे ते घेऊन येतात. आम्ही काही काही विकतो दुकानात आणि नाही विकायचं काय झालं की मग आम्ही घरी खातो. खा भरपूर खा. याला आश्चर्यच वाटलं, याला कारखाना आपल्याला 5 पैशाचं ते मोडी देता येत नाही. आणि हे कसं होतं, भगवान बुद्ध याही बाबतीत म्हणजे जेव्हा भगवान बुद्धाला हे असं सगळं होत असताना भगवान बुद्ध रस्त्याने जात असताना, चारिकेला जात असताना त्यांना एका ब्राह्मणाला प्रचंड शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या की नालायका, तुझ्यामुळं लोक येत नाही, तुझ्यामुळे लोक शाने झाली, तुझ्यामुळे आता आमच्याकडे पूजेला येत नाही, तुझ्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाही, तुझ्यामुळे आमची उपासमार झाली. सगळं त्यांना सांगत राहिला. आणि इतक्या घाण म्हणजे कधी व्हेज, कधी नॉन व्हेज, कधी व्हेज, कधी नॉन व्हेज अशा शिव्या दिल्या. बुद्धानं ते ऐकून घेतल्या. आहे ना शिव्या सुद्धा व्हेज आणि नॉन व्हेज असतात ना. थोडं माळेवाड्यात जा बरं, माळेवाड्यातल्या शिव्या आहे का दादा? नाही माळेवाड्यातल्या विशेष शिव्या आहेत. माझं बरंचसं वास्तविकीतून गेलेले काय मग त्याच्यामुळे सांगतो. असू द्या, तर ते नाही बोलत. भगवान बुद्धाला त्याला भरपूर शिव्या दिल्या. त्यानंतर भगवान बुद्ध शेवटी त्याला म्हणाले, भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, आपल्याला फार दम लागला असेल ना. गप बसलं ते. आणि भगवान बुद्ध परत असं म्हणाले की मी तुम्हाला जाताना एक प्रश्न विचारू का? हा म्हणले विचार, नाहीतर तू नालायकच आहेस, विचार. काय विचारत होते? नाही, समजा आता मी चारिकेला निघालेलो, आता मी भिक्षा मागायला निघालेलो आहे आणि भिक्षा मागता मागता पटकन तुझ्या घरात आलोच समजा ओळीनं असं, आणि माझ्या दानपात्रामध्ये जर तू शिजवलेला भात टाकण्याच्या ऐवजी जर समजा तू माझ्या ताटामध्ये कच्चा तांदूळ टाकला, म्हणजे बरं, आणि समजा मी तो घेतला नाही तर तुला परत दिला तर तू काय करणार? म्हणजे नाही घेतला तर नाही घेतलाय, तू शहाणा आहे मला माहितीये, नाही घेतला तर नाही घेतला, वायाला जाण्याच्या मी आपल्या घरी करून खाईल ना म्हणला. हा म्हणला, मग तू दिलेली एकही शिवी मी घेतली नाही. कोणाकडे राहिली ती?
भगवान बुद्धाची क्रांती अशी आहे. भगवान बुद्ध कधी तोंडावर शिवी देत नाही. आपलं फार वेगळं आहे. आपण फार हिट अँड हॉट असतो. इतका पटकन राग येतो, इतका पटकन राग येतो, कसा येतो तेच कळत नाही मला. आणि कुठल्या मार्गाने तो सत्य असल्यावर काही हरकत नाही. परंतु आपण भगवान बुद्धाच्या मार्गाने जात असताना आपल्याला भगवान बुद्धाच्या आयुष्यातल्या काही गोष्टी किंवा बाबासाहेबांच्या काही गोष्टी किंवा बाबासाहेबांनी या चळवळीकडे येण्यासाठी काय विचार केला, काय विचार आला, कधी हा विचार केला का आपण बारीकपणे असा कधी विचार केलाय का की सिद्धार्थाला सगळं होतं. सोनं नाणं, राजवाडा, वैभव, युवराज पदाचं पद, हे सगळं होतं. हे सगळं असताना सुद्धा तो अस्वस्थ होता. हे सगळं असताना तो अस्वस्थ होता कारण तो पाहत होता धर्माच्या नावाखाली माणसाला आर्थिकदृष्ट्या नाडलं जातं. धर्माच्या नावाखाली माणसाच्या अंतःकरणामध्ये देव नावाची गोष्ट पेरली जाते. धर्माच्या नावाखाली माणसाकडं एका वेगळ्या अँगलने, वेगळ्या नजरेने पाहिलं जातं आणि त्या माणसाला अंधश्रद्धेच्या नावाखाली सगळ्या प्रकारचं त्याचं शोषण केलं जातं. हे पाहतोय तो. इथे दोन राज्यामध्ये सीमेवरून लढाई होतात, एकमेकाचा रक्तपात होतो, सैन्य मारलं जातं. जे सैन्य मारले गेले त्यांच्या लेकरांना उपासमार होते, त्यांची लेकरं अनाथ होतात आणि त्याची कदाचित बायको सुद्धा नवरा गेला म्हणून ती सुद्धा सती जाते आणि जन्मलेली पोरं अनाथ होतात. हे सिद्धार्थानं पाहिलेलं आहे. हे सगळं धर्माचं अवडंब सिद्धार्थानं पाहिलेलं आहे. म्हणून सिद्धार्थ अस्वस्थ आहे. सिद्धार्थ अस्वस्थ आहे. सिद्धार्थ अस्वस्थ आहे कारण तो हे समजतो की माणसं शहाणी का होत नाही. तो हे समजतो की माणसांना शहाणं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सिद्धार्थ अस्वस्थ आहे. सिद्धार्थ अस्वस्थ आहे कारण त्याच्या समोर मोठमोठी जनावरं, गाय, बैल, घोडा, सगळे प्रकारचे प्राणी त्या यज्ञामध्ये आहुती दिली जाते. सिद्धार्थ अस्वस्थच आहे. सिद्धार्थ अस्वस्थच आहे. धर्माचं अवलंबन करून माणसामध्ये भेद पाडला जातो. स्पृश्य आणि अस्पृश्य हे विचार लोकांपर्यंत पोहोचवले जातात. सिद्धार्थ अस्वस्थच आहे. सिद्धार्थ अस्वस्थ आहे कारण गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये इथला समाज भरडला जात आहे. गरीब गरीब आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत जात आहे. सिद्धार्थ अस्वस्थ आहे कारण तो हा विचार करतो की अस्पृश्य लोकांना कुत्र्यापेक्षा हीन वागणूक दिली जाते. तो अस्वस्थच आहे. तो अस्वस्थ आहे कारण जगाचं आता पुनर्बांधणी करण्याची वेळ आली आहे अशी त्याची भावना आहे. म्हणून तो अस्वस्थ आहे. तो अस्वस्थ आहे म्हणून तो घराच्या बाहेर पडतो. सिद्धार्थ अस्वस्थ आहे म्हणून तो घराच्या बाहेर पडतो जिथं कर्मकांड सांगितलं जातं. कारण सिद्धार्थ अगोदर जेव्हा घराच्या बाहेर पडला तेव्हा तो भृगु ऋषीच्या आश्रमात गेला आणि त्या भृगु ऋषीच्या आश्रमात ज्याने ते कर्मकांड पाहिलं, ते कर्मकांड पाहत असताना त्यांनी भृगु ऋषींना प्रश्न केला की मी तुमच्याकडे आता जर शिक्षण घ्यायचं ठरवलं पण मला हे सांगा की तुमच्या या आश्रमामध्ये सगळे वेगवेगळे प्रकारचे लोक कर्मकांड करतात, याचा उद्देश काय. तर तो ऋषी म्हणाला याचा उद्देश एकच आहे, यांना मोक्ष मिळवायचा आहे. मग सिद्धार्थ त्याला विचारतो यांना मोक्ष कधी मिळणार आहे. तर तो उत्तर देतो मुनी यांना मोक्ष मेल्यावर मिळणार आहे. ऍट म्हणले तुझं चुकीचं आहे. मी जिवंत माणसांना सुख देऊ इच्छितो. मला जिवंत माणसाला सुखी बनवायचंय. मेल्यावर तो वरती गेलाय आणि वरती मिळालं का नाही असं कोणी मायकाला आतापर्यंत सांगायला आलं नाही. जिवंत असणाऱ्या माणसाला आपल्याला दुःखातून मुक्त करायचं तुमच्याकडे काय आहे का. त्याने नाकारलं ना. सिद्धार्थानं ते नाकारलं. सिद्धार्थानं ती शाळा नाकारली. आज आम्ही कोणत्याही शाळेत गेल्याच्या नंतर आजही आपल्याला नाकारता येत नाही ती शाळा आता, कारण व्यवस्थेनं तसं केलेलं आहे. अजूनही 4थी 5वी 6वी 7वीचे जर हे असेल गॅदरिंग असेल तर तो ठरलेला श्रीकृष्ण केला जातो, ती ठरलेली राधा केली जाते
आणि ठरलेलं ते असं असतं करते, ठरलेले गीत, ठरलेलं सगळं सगळं काही ठरलेलं. सरस्वती स्तवन असतं, सरस्वती पूजन असतं. शाळेने आम्हाला इतकं व्यवस्थित विष पाजायचा प्रयत्न केलाय. आम्हाला बुद्धाचा विज्ञानवाद, फुलेंचा सत्यशोधकपणा, छत्रपती शिवरायांचा बाणेदारपणा आमच्या कार्याला कधीही शिकू दिला नाही. रत्नाताईंनी जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्याशी मीच नाही, तुम्ही सगळ्यांनी समरस व्हायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आम्हाला काय कळालं नाही बाबासाहेब, आम्हाला काय कळलं नाही फुले, आम्हाला काय कळलं नाही. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो की आज मी कुठे आहे, कुठल्या स्थानावर आहे, जेव्हा मी माझं स्थान शोधतो तेव्हा मला हाताला काहीच लागत नाही. मी कुठं आहे तेच मला कळत नाही, समाज कुठं आहे तेच कळत नाही. तो सिद्धार्थ अस्वस्थ होता, तो घराच्या बाहेर पडला, त्याला कर्मकांड आवडत नव्हतं, माणूस मरतो हे त्याला आवडत नव्हतं, तो अत्यंत अस्वस्थ होता. तीच अस्वस्थपणाची भूमिका लक्षात घे बरं. मी फार मार्मिक बोलतोय, थोडं बोलणारे संपवणारे. तो सिद्धार्थ अस्वस्थ होता, जगाच्या कल्याणासाठी त्याने सत्य शोधायचा प्रयत्न केला आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला. बुद्ध झाल्याच्या नंतरही तो अस्वस्थ होता. लक्षात घ्या, ज्ञानी झाला ना, बुद्ध झाला ना, आता अस्वस्थपणाचं काय कारण आहे? तरी तो अस्वस्थ होता, कारण त्याला असं वाटत होतं की जर मला मिळालेलं ज्ञान जर मी माणसांना दिलं आणि माणसाने जर ते स्वीकारलं तर माणसं शहाणी होतील, कुठेही भांडण होणार नाही, कुठेही बलात्कार होणार नाही, कुठेही चोरी होणार नाही, कोणी कोणाला मारणार नाही, कोणी हिंसा करणार नाही, कोणी दारू पिणार नाही. पण जर मी शिकवलेलं जर त्यांना नीट समजलं नाही तर देशाचं परत वाटोळ होईल, माणसाचं परत वाटोळ होईल. सिद्धार्थ पुन्हा अस्वस्थ आहे. बघा सिद्धार्थ किती अस्वस्थ आहे. सिद्धार्थ अस्वस्थच आहे कारण ज्ञानाची परिपूर्तता माझ्याकडनं लोकांना मी देऊ शकेलच आणि त्यांना ते पचेलच याची गॅरंटी त्याला नाही, म्हणून तो अस्वस्थ आहे. जसं सिद्धार्थ अस्वस्थ होता आणि बुद्धही अस्वस्थ होता, दोघेही अस्वस्थ होते. सिद्धार्थ असताना अस्वस्थ होता आणि बुद्ध झाल्याच्या नंतरही अस्वस्थ होता. तीच अवस्था, तीच अगदी सेम तीच अवस्था बाबासाहेबांची होती. बाबासाहेबही अस्वस्थ होते. बाबासाहेब अस्वस्थ होते कारण इथे डुकरांनी तुडवलेलं पाणी सुद्धा मला प्यायला परवानगी नाही. बाबासाहेब अस्वस्थ होते. इथे वर्गाच्या बाहेर बसावं लागतंय, बाबासाहेब अस्वस्थ आहे. फळ्याला हात लावून दिला जात नाही, बाबासाहेब अस्वस्थ आहे. पाण्याच्या माठाला हात लावून दिला जात नाही, बाबासाहेब अस्वस्थ आहे. नावी डोकी करत नाही, बाबासाहेब अस्वस्थ आहे. गावातून जाताना पाठीमागे बोराटीची काठी आणि गळ्यात गाडगं बांधलं जातंय, बाबासाहेब अस्वस्थ आहे. भीमराव अस्वस्थ आहे. बॅरिस्टर जरी झाला तरी महान बॅरिस्टर झाला म्हणूनही बॅरिस्टर बाबासाहेब अस्वस्थ आहे. या सगळ्यांच्या अस्वस्थपणाची कारणं जर पाहिली तर बुद्धानं त्या अस्वस्थपणातून बाहेर पडण्यासाठी माणसांना एक विचार दिला, प्रज्ञाशील आणि करुणेचा, आत्मदीप भवचा. तोच विचार बाबासाहेबांनी घेतला. बाबासाहेब अस्वस्थ होते पण बाबासाहेबांनी तो विचार तुमच्या काळजामध्ये रुजवला की लेकरांनो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला कळत नाही बाबासाहेब पण एवढे अस्वस्थ होते, शेवटच्या क्षणापर्यंत हिंदू कोड बिल नाकारलं, बाबासाहेब अस्वस्थ आहेत. कलम क्रमांक 340 अनुसरण करा, बाबासाहेब अस्वस्थ आहेत. पाकिस्तानच्या फाळणीच्या बाबतीत बाबासाहेबांनी इशारा दिला की ही फाळणी करू नका, ऐकलं नाही तरी बाबासाहेब अस्वस्थ आहेत. गोलमेज परिषदेमध्ये या देशातल्या तथाकथित मागास जातींच्या त्यांनी राखीव जागा मंजूर करून घेतल्या, त्या गांधींनी विरोध केला, बाबासाहेब अस्वस्थच आहेत.
बाबासाहेब अस्वस्थ आहेत. जर तुम्ही मला तुमचं जर म्हणता, तुमच्या धर्माचं जर म्हणता, तर तुमच्या धर्माच्या देवळात मला जाता येत नाही, तरीही बाबासाहेब अस्वस्थच आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर ही दोन्ही महामानव अस्वस्थ आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आज तुमच्यावरती एवढं संकट आलेलं असताना तुम्ही अस्वस्थ आहात काय? तुम्ही अस्वस्थ आहात काय? आणि जर अस्वस्थ नसाल तर उद्या तुमच्याही घरावर बुलडोजर फिरवला जाणार आहे. कारण इथली व्यवस्था कधीही 2 दिवसाचं आठवड्याचं पाहत नाही, ते 100 वर्षाचं पाहतात. 100 वर्षाचं पाहतात. आपला देशाचा माणूस प्रधानमंत्री बाहेर गेल्याच्या नंतर लोकांना सांगतो वेगळ्या भाषेत की मैं कुठून आलेलो आहे? बुद्ध राष्ट्रातून आलेलो आहे. हमने देश को बुद्ध दिया है. दिला ना बुद्ध म्हणतो. आम्ही कुठून आलो? तिथून आलो म्हणतो. आणि इथं आल्याच्या नंतर बुद्धाचा दररोज खून करतो. या जगात जाहीरपणे बोलतो, या जगाच्या आतापर्यंत कालखंडात या जगात देशाचा एक प्रमुख प्रचंड खोटं बोलणारा, प्रचंड लबाडी करणारा, प्रचंड नालायक असणारा एक माणूस या जगात आहे. त्याचं नाव भारताचा पंतप्रधान मोदी आहे. जो प्रचंड खोटं बोलतो, तरी तुम्ही ऐकून घेतले. ताईने सांगितलं युपीएससी एमपीएससी, त्या युपीएससीच्या परीक्षा न घेता कलेक्टर निर्माण केले. म्हणजे ते जे कलेक्टर निर्माण केले, माझा स्वतःचा पोरगा 4 वर्ष झालं घासतोय, अजूनही तो नीट सुटला नाही. 2 वेळा त्याला आपटी खावी लागली. आताशी कुठेतरी त्याचा थोडस काहीतरी काम होते. पोरं 3-3, 4-4 वर्ष त्या परीक्षेसाठी मरतायत आणि यांचे डायरेक्ट भरले. यांनी बरं भरले त्यानंतर याच्यामध्ये जगताप नाही भरले, बागुल नाही भरले, भिंगारदेव नाही भरले. सगळे देशपांडे, कुलकर्णी, वैद्य, बापट, कर्वेने, बर्वी, सुर्वे हे तरी किती सुंदर चाललेले. परीक्षा न देता कलेक्टर, परीक्षा न देता डीएसपी भरतायत, आता परीक्षा न देता IAS IPS अधिकारी, आणि हे सगळे त्यांचीच भरणार आहेत. प्राध्यापक सुद्धा. हो, पहिले तर म्हणजे आता हे बोलतो उघड आहे, आम्ही सगळे एका क्षेत्रातले आहोत. पहिलं कसं होतं की मुलगा MA MCOM MSc झाला, MA MCOM MSc झाला की त्याला प्राध्यापकाची नोकरी मिळायची. प्राध्यापक लोकांना फार पगार असतो बरं का, फार. यांचा पगार मी नाही मोजू शकणार, ही खरी गोष्ट आहे. फार पगार असतो. मग मराठ्याचं पोरग, मुसलमानाचं पोरग, सगळ्या जातीची पोरं काय झाली, MA MCOM MSc झाली आणि प्राध्यापक झाली. प्राध्यापक झाल्यावर दणा पगार घ्यायला लागली. यांच्या डोक्यात परत भारतीय खेडा वळवळ. अरे बहुजनातली पोरं आता प्राध्यापक व्हायला लागली, आणि प्राध्यापक झालेला माणूस त्याच्या पोराला काही शिपाई नाही करणार, त्याला काहीतरी शिकवणार ना. मग एक प्राध्यापक झाला तो त्याची पिढी सुधरेल, आणि त्याची पिढी, त्याच्या पुढच्या पिढ्या एवढ्या सुधारतील. तो प्राध्यापक मेला तरी त्या पिढ्या चालू राहतील. यांच्या डोक्यात तो कुठं ना आला. मग यांनी काय केलं? प्राध्यापक होण्यासाठी नेट आणि सेटची परीक्षा आणली. आता त्या परीक्षेचे पेपर सुद्धा पेनाने नाही तपासत, ते सिस्पेन्सिली तपासतात. सिस्पेन्सिली तपासलं म्हणजे खोडता येतं. पोरं ते पण व्हायला लागले. मग MA MPhil आणलं, पोरं ते करायला लागले. मग PhD कंपल्सरी केली, पोरं तेही करायला लागले. आता PhD ला पुन्हा त्यांनी पेट आणली. PhD ला प्रवेश घेण्याच्या अगोदर परत एक परीक्षा ठेवली. त्या परीक्षेवरती प्रमुख कोण आहे? परत ब्राह्मण. तुमच्या पोराला सुद्धा आता PhD करता येणार नाही. यांची मॅनेजमेंट कसं यांचं बघा. आणि याच्यावर आमची नजरच नाही. आमची नजर याच्यावर नाहीच. अरे संसदेमध्ये बाबासाहेबांच्या नजरेला नजर कोणी भिडवत नव्हतं.
प्रधानमंत्री त्यावेळेचे नेहरू, प्रधानमंत्री नेहरू त्यावेळेला रात्री 1:30 वाजता 1 ते 1:30 वाजता प्रधानमंत्री नेहरू आपल्या माणसाला पाठवायचे पीएला बाबासाहेबांच्याकडे. कशासाठी? की उद्या संसदेत बाबासाहेब काय प्रश्न मांडणार आहे ते जर आता जर सांगितले तर रात्रीचं त्याचे उत्तर शोधून ठेवू. कारण बाबासाहेब संसदेत जेव्हा काय विचारतात तेव्हा मी ब्लँक होतो, मला उत्तर देता येत नाही. आमच्या बापाचं कसं होतं? आमच्या बापाची नजर म्हणजे कशा संविधानाच्या बाबतीत म्हणा किंवा एकूणच निव्वळ बाबासाहेबांनी संसदेत उभी राहिल्याच्या नंतर एका बाजूला जर समजा कोलाहल चालला असेल बाबासाहेबांच्या विरोधात कुजबुज तर बाबासाहेब नुसते असे करायचे, नुसतं पाहिलं नजरेला घाबरत होते. का? बाबासाहेबांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. त्यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे. बाबासाहेब भर संसदेमध्ये म्हणाले होते, भर संसदेत बाबासाहेब म्हणाले होते की मी पराकोटीचा शिलवान आहे याचा मला अभिमान वाटतो. मी पराकोटीचा शिलवान आहे याचा मला अभिमान वाटतो. याचा अर्थ असा की तुम्ही आहात की नाही शिलवान तुम्ही तुमचं शोधून पहा. बाकीच्यांनी संसदेतल्या घाबरतं माणूस. ते मला आता बोलता बोलता ते आठवलं, ताई ते प्रताप सिंग बोदरे आहेत ना, त्यांनी त्या नजरेवरती फार सुंदर एक गीत केलेलं आहे बाबासाहेबांच्या नजरेवर. गायक लोक ऐका. नाही ते त्यांनी आता त्यांचं निर्वाण होण्याच्या अगोदर त्यांनी ते गीत हे केलं आणि माझ्या मित्रांनी आम्ही ते बसवलं होतं, एका कार्यक्रमात बसवलं होतं. त्यांनी ते गीत असं केलेलं. जागली अष्टप्रहर, जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर, जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. लाखात एक होती, लाखात एक होती, तशीच नेक होती, लाखात एक होती, तशीच नेक होती. झुकली नाही कधी अशी भीमाची नजर, झुकली नाही कधी अशी भीमाची नजर. त्याचा पुढचा शब्द फार त्याने महत्वाचा वापरला. तपते डोळ्यातूनी, तपते डोळ्यातूनी तेज सूर्याचे प्रखर, तपते डोळ्यातूनी तेज सूर्याचे प्रखर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. पुढचा शब्द त्यानं महत्वाचं केलं. शिवाजी माय म्हणे मुस्लिम पुरीला, शिवाजी माय म्हणे मुस्लिम पुरीला, भीमराव तेच म्हणे इंग्लिश गोरीला, भीमराव तेच म्हणे इंग्लिश गोरीला. आणि मग त्याच्यातला तो महत्वाचा शब्द आहे की शिवाजी राजा परी, शिवाजी राजा परी होती तीक्ष्ण ती नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. बाबासाहेबांच्या नजरेतनं इथली व्यवस्था घाबरत होती. बाबासाहेब घाबरत होते इतरांना, बाबासाहेबांना इतर घाबरत होते. आम्ही कुठल्या पद्धतीनं पाहत आहोत, या विचाराकडे आम्ही कुठल्या पद्धतीनं पाहत आहोत. आता तुम्ही जी गाणी गायली, मला आंबेडकरी संस्कृती म्हणजे खरं तर आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थानं घराघरात माणसात पोचवली जर असेल कोणी तर ते आंबेडकरी चळवळीच्या सांस्कृतिक कलावंतांनी. हे बाकी कोणालाही मान्यच करावं लागेल. कोणाला माहित होतं बाबासाहेब? बाबासाहेब दिल्लीला, बाबासाहेब दिल्लीला, सत्याग्रह नाशिकला. मग नाशिकच्या सत्याग्रहाचा वृत्तांत दिल्लीला कसं काय सांगत होते?
नाशिकचा वृत्तांत दापोलीला कसं सांगत होते, तर त्याचं कारण होतं आंबेडकरी चळवळ ही गायक लोकांनी खऱ्या अर्थानं जिवंत ठेवली. त्यावेळेला जलसे होते, त्यावेळेला जलसे असायचे. त्या जलसाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ शिकवली जायची. जलसा होत असताना जलशाचं रूपांतर नंतर बसून गाण्यामध्ये झालं. त्याची जलशाचं रूपांतर नंतर खऱ्या अर्थानं वामनदादांनी केलं, प्रकाशनाथ पाटणकरांचे वडील त्यांनी केलं, दलितानंद बाबांनी केलं, राजानंद गडपायल्यांनी केलं, नारायणरावांनी केलं. एवढी त्यावेळेला आंबेडकरी चळवळ इतकी शहाणपणाने पुढे येत होती, गेल्या 20 वर्षापासून, 20ही नाही अलीकडेच गेल्या 15-20 वर्षापासून आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ संपवली. जेव्हा वामनदादा, काय होतं वामनदादाकडे, एक ढोलक, एक पेटी आणि एक कडी असायची, काही नव्हतं त्याच्याकडे. वामनदादाची आंबेडकरी चळवळ ऐकायला महिना विदर्भामध्ये महिना राहिले ते, आणि महिनाभर लोक ऐकायला येतात. मग तिथून झालं दुसरीकडे यवतमाळ, मग पुसद, मग वाशिम, मग बुलढाणा, मग अकोला, मग अमरावती, असं ते हिंडत होते महिना. तरी लोक ते ऐकत होते का, त्याच्यात शब्द होते. तुम्ही युट्यूबला बऱ्याच वेळेला त्यांचे काही पाहत असाल, बाबासाहेबांच्या संदर्भात त्यांनी जे काही हे केलेले आहे, फार प्रचंड केलेले आहे. म्हणजे इतके की ते शब्दाचं आपल्याला काहीच हे नाही कळत. हिंदी मधल्या त्यांच्या काही कवाल्या आहेत, ते सादर करत असताना काही नसताना, त्यांच्यापुढे काहीच नसताना बाबासाहेबांची चळवळ त्यांनी समजून सांगितली. आणि आत्ताचे हरामखोर काही गायक यांनी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ संपवली. त्याची सुरुवात नालायक शिंदे घराण्यांनी केली. नालायक शिंदे घराण्यांनी केली, जे ओरिजिनल रंडीबाज आणि नालायक, प्रल्हाद शिंदे पासून तर अगदी आनंदपर्यंत. बागुल सर मुंबईमध्ये असाच बोलतो, हे लक्षात घ्या. जे खरं ते खरं ना. म्हणजे जर आम्हाला वामनदादा सांगत होता की छपी कागद की कठडी में हमें भी सर मिला भीम का, फाटलेल्या कागदात सुद्धा आम्हाला बाबासाहेब सापडतो. आणि यांनी काय केलं, तुझ्या रक्तामधला काय पाहिजे, तपासा रक्त सगळ्यांचं, सारं दारूच मिळते त्याच्यात. जर डिसिजन केलं तर काय झालं नेमकं चळवळीचं, एक उदाहरण मुद्दाम देतो ताई. मला तुमच्या पुढे सांगायला आनंद वाटतो, म्हणजे दुःख होतं. आता मग याच्यात एक गाणं मी पाहिलं, ते उचकत असताना एक गाणं त्याच्यात होतं, राजा राणीच्या जोडीला. तो आनंद बेरसाट पोरगे घेते, त्याचा बापही बेरसाट होता, तो होता. त्याच्या बापाचं माझं फार झालं होतं 89ला, प्रचंड झालं होतं. स्टेजवर झालं होतं, आणि स्टेजवर मी आले तुरे बोललो होतो त्याला. आवलं तर ती नालायकाची होती ना. आता फार खोला जाऊ नये त्याच्या, आपल्या त्याची आवश्यकता नाही, ते नाही आता जाऊ दे बरोबर. पण हा आमच्या इथे कार्यक्रम चालू होता, 14 एप्रिलचा कार्यक्रम, 14 एप्रिलचे ते कार्यक्रम चालू होते, आणि मी तिकडे येत होतो. माझा एक पुण्यातला कार्यक्रम आठवून मी माझ्या घरी येत होतो. रस्त्यात त्यांचा कार्यक्रम चालू होता आनंद शिंदेचा, आणि त्या गाण्याचे बोल होते जे आता तुम्हाला सांगितलं, राजा राणीच्या जोडीला छाया काय मधली माडीला काहीतरी आहे. त्यावेळेला तो त्या गाण्यावर निरूपण करताना सांगत होता, अरे बाबासाहेबांच्या काळामध्ये आम्हाला पाणी मिळत नव्हतं, बाबासाहेबांच्या काळामध्ये आम्हाला उभं राहावं लागत होतं पाण्यासाठी, आणि आज आम्हाला पाणीच काय, आम्ही दारू सुद्धा भरपूर पितो. हे कोण सांगतोय, आनंद शिंदे.
17 एप्रिल होतं, त्यांनी 20 एप्रिलला पण तेच बोलला आणि 27 एप्रिलला जेव्हा तळेगावात परत हे वाक्य वापरलं तेव्हा तळेगावात मग त्याला तोंडात हाणली एकाने. तू काय सांगतोस लोकांना? आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ ज्यांनी जिवंत ठेवली, प्रतापसिंग बोधड्यापर्यंत जिवंत ठेवली, आणि आम्ही कुठं आलो आज? तो शेवटचा प्रतापसिंग आम्हाला सांगतो, शेवटचा. त्यांचे गाण्याचे विचार होते, डोकं विचारायचं. बाबासाहेब प्रचंड अभ्यास करतायत. दिव्याची वाट आहे, एवढी एवढी दिव्याची वाट आहे. ती वाट सुद्धा आता काय झाली? संपत आली. कारण दिव्यातलं तेलही संपत आलं आणि रात्रही संपत आली. त्या प्रतापसिंगने कल्पना केली. मग तो असा बोलतोय की जशी ही वाट बाबासाहेबांना सांगते आणि रात्र ही बाबासाहेबांना सांगते. ती वाट काय सांगते? ती वाट कंदिलाची, ती वाट कंदिलाची, थकली रे जळता जळता, थकली रे जळता जळता. हो भीमा तू झोप आता, भीमा तू झोप आता, मने रात जळता जळता. म्हणजे रात्र एका बाजूला सांगते की बाबा तू झोप, आणि दिव्याची वाटही सांगते की तू झोप. पण या बापाला झोप नाही, कारण तुझी झोप ही पळाली अनु भूक ही जळाली. तुझी झोप ही पळाली अनु भूक ही जळाली. पुस्तक ना ठेवले रे, पुस्तक ना ठेवले रे, दोन घास गिळता गिळता. आपल्या बापाने आपल्यासाठी कशाचा नाद आणला होता? तुमच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी. अशी गाणे आम्ही का सादर होत नाही? आमच्याकडून का होत नाही? आणि आम्ही जेवढे नालायक वर्गाने काढतो, लाख रुपये, 4 लाख 5 लाख रुपये त्यांना देतो, कारण त्यांच्या बायका तिकडच्या आहेत. आदर्श म्हणा, हे म्हणा, तो आता 50-60 लाख घ्यायला लागला. भिकाऱ्याला लावलं त्याने आपल्या समाजाला, आणि त्याला त्याचं काही देणं घेणं नाही. आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ संपते कुठे याचं उदाहरण देतोय. माझा आणि त्यांचा वैयक्तिक काही दुश्मनी असण्याचं काहीच कारण नाही. पण जो बापाच्या तत्वाच्या विरुद्ध जातो त्याला मारलंच पाहिजे ना. आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ ही या बाजूला संपली, आणि आंबेडकरी राजकीय चळवळ कुठल्या बाजूला परिपक्व आहे का? तर ते निश्चित परिपक्व नाही. ती कोणी संपवली? ती कशी संपवली? याच्यावर सेपरेट प्रवचन होईल. ती क्रांतिकारी भाषण होईल. का ते झालं मला मारतील एखाद वेळेस. बाहेरच्याची हिंमत नाही, आपलीच मारतील. तर मला माहिती आहे आपली कशी किती शान आहेत. 2 वाहना पण मलाच बाबासाहेब म्हणा. आपली सवय ही आहे. थोडं जर माझ्या अस्मितेला धक्का लागला लगेच मी बोंबलणार. बाबासाहेब आंबेडकरांची ती अशा पद्धतीची चळवळ आहे. या चळवळीला वाढवण्याच्या ऐवजी तिला कोण कमी करत आहे? म्हणजे एका बाजूला आम्ही तर फारच सगळ्या बाबतीत संपवत आहोत, आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या विरोधात असणारी जी माणसं आहेत, बाबासाहेबांच्या विरोधात असणारी जी माणसं आहेत, त्यांना तर फार चांगलं आहे ना, फार चांगलं आहे. आज सकाळी सिल्लोडमध्ये मी होतो. सिल्लोडमध्ये माझा कार्यकर्ता संजय आरके नावाचा कार्यकर्ता, त्यानं मला एक फोटो दाखवला. RSSचा हे चाललेला आहे, लॉंग त्याचा मार्च, लेफ्ट राईट चाललेला आहे, आणि त्याने मला ते दाखवलं. म्हणलं पहा सर माणूस. म्हणलं का? तर हा म्हणला तो पानवड्याचा आहे. म्हणजे सिल्लोड तालुक्यात पानवडा म्हणून गाव आहे, तू त्या गावचा आहे. म्हणलं बरं. म्हणलं सर तो मुख्याध्यापक आहे. म्हणलं बरं. त्याची बायको आपल्या विहारात कधी कधी येते. म्हणलं बरं. तीही शिक्षिका आहे. म्हणलं बरं. पण हा रेग्युलर RSS मध्ये काम करतो. हे पहा याचा फोटो, आणि हा कसा चाललाय. लाज वाटली मला माझीच, की माझ्यातला शिक्षक माणूस जो MA BEd आहे,
म्हणजे माझ्या समाजाचा शिक्षक हा जर हौसेनं तिकडं जात असेल, माझ्या मित्रांनी मला पुढची माहिती दिली. मला सर गेल्या वर्षी आम्ही विजयादशमीचा दिवस आहे, दसऱ्याचा दिवस आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा दिवस आहे, आम्ही वंदना घेतोय आणि RSS संचलन आपल्या विहारापुढून गेलं आणि हा पुढून 3 नंबरला होता म्हणला. यांनी बाबासाहेबांकडे पाहिलं सुद्धा नाही म्हटलं. एवढा बेईमानपणा आमच्यात आला कुठून? एवढा बेईमानपणा आला कुठून? याच्यावर बाकी चिंतन व्हायला पाहिजे. हा कुठून आला बेईमानपणा? आणि आम्ही कोणाशी बेईमान होत आहोत? काय तुला कमी केलं बाबासाहेबांनी? होता का तुला कपडा? होती का तुला भाकर? तुझ्या बायकोला शाळेमध्ये कोणी घेतलं असतं का? कारण बाईच्या बाबतीत काय म्हणत होते? बाईची जात कांद्याची मारलेल्यात पडली संध्याकाळ, बाईला अक्कल नाही असलं म्हणत होते ना. मग आज तुझी बायको कुठे आहे? का विचार करत नाही माणसं? कोणी चळवळीचं वाटोळ केलं? हा दमरथ घेऊन निघाल्याच्या नंतर या सगळ्या लोकांशी मला भेटता आलं, या सगळ्या लोकांशी कम्युनिकेट करता आलं आणि समाजाचे दुखणे कळाले आणि म्हणून मी बोंबलत राहिलो. आज मी तिला आपल्या ऑफिसमध्ये, कधी जर तुम्ही आलात तर आपल्या ऑफिसमध्ये कमीत कमी 3 कोटी भरलेले. शेवटी लोकांनी झटमार करून देव आणून दिले माझ्याकडे. सर तुम्ही एवढं बोललात आणि एवढं पोट तिरकीन बोललात, आता नकोच ह्या नालायकांना ठेवायला. 3 कोटी भरलेत आपल्याकडे. माझी बहीण आता इथे आलेली, ती म्हणजे त्याचं काय करणार बाबा? दुसऱ्याचे देव तुझ्या घरात घेतले, तू काहीतरी धोका होईल ना. अरे पण धोका होऊ शकत नाही ना. धोका होईल कसा? धोका होईल कसा? त्यांच्या बापाच्या बापाचा बाप बाबासाहेब आहे, तो धोका होऊ शकत नाही ना. कारण आम्ही कोणाची माणसं आहोत? आणि कल्पनेतल्या देवाने आमचं काही वाकडं होत नाही. कधीही तो काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आम्ही कसे असू द्या, काही करत नाही. आम्हाला बनवलं बाकी नालायक बनवा ना आम्हाला. प्रत्येक आणि 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले, मी कुठलेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. हे स्पष्ट सांगितले ना, तरी बाबासाहेबांचं ऐकत नाही. आजही मला आपल्या समाजाची जर पत्रिका आली, लक्षात घ्या माझं या बाबतीत नाव थोडंसं बदनाम आहे, कारण अत्यंत जवळच्या लग्नाला मी कधी कधी जात नाही. मला जर कोणाची पत्रिका आली आणि त्याच्या जर लग्नाचा टाइम 12/27, 1/32 काय असं जर लिहिलं तर समजायचं यांनी तिकडं हे गेले, तिकडे गेले. बामणांनी सांगितली ती तारीख, म्हणून यांनी तारीख 1:27 का 1:30 काय करत नाही? तू 12:30 काय करत नाही? 12:33. किती बेईमानपणा आहे रे. कृपा करून अशा लग्नाला जाऊ नका. आणि वाटोळ इथं झालं, आम्ही सहज म्हणलो नाही तो फार जवळचा आहे. आणि मरून द्या, जवळचा कोण आहे? जो बाबासाहेबांशी प्रामाणिक राहतो तो तुमच्या जवळचा आहे, हे लक्षात घ्या. फार जवळचं लग्न असेल, पण जर चुकीच्या मार्गाने त्यांनी केलं असेल तर माफ करा, त्या लग्नाला सुद्धा जाऊ नका. हे शिकू द्या त्यांना, ठरवून घेऊ द्या त्यांना. अशा कडक पद्धतीमध्ये माझ्या धाकट्या बहिणीच्या 2 पोरींची लग्न झाली. माझी माई मला फोन करून सांगितली, बाबा तू, मला भीती वाटते, तू येतो का काही लग्नाला? म्हणलं का? नाही, मग यांच्या हातून काही बिघडलं किंवा काय झालं तर ते. म्हणलं ठीक आहे, मी येतच नाही लग्नाला. म्हणजे आईच्या सांगण्यावर बहिणीच्या लग्न, मुलीच्या दोन्ही लग्नाला गेलो नाही. ती बहीण आयुष्यभराची दुश्मन झाली. पण हे धोके माझ्यासाठी नाहीत, हे भोगावे लागतात. आणि हे जर तुम्ही आज भोगला नाही तर रत्नाताई ज्या म्हटल्यात ना, तुम्ही कशा पद्धतीने झोपेत आहात, तुमचं कशा पद्धतीने वाटोळ चाललेलं आहे हे तुम्हाला कळणार नाही. कारण ते कळायला डोके सुपीक लागतात. डोके जर सुपीक नसेल तर कळणार कसं? 2 वर्षापूर्वी म्हणजे हरी नरके जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी एक हिशोब सांगितला होता. मग त्यावेळेला नोंद केलेला हिशोब होता. त्यावेळेला आपल्या देशाचं उत्पन्न बरं का
आपल्या देशाचं उत्पन्न त्यावेळेला होतं 48 लाख कोटी. किती? 48 लाख कोटी. म्हणजे त्या वर्षी 48 लाख कोटीमध्ये आपले 125 कोटी लोक, आपलं भारत हा आपलं कुटुंब आहे ना. तसा जर विचार केला तर भारत एक कुटुंब आहे. कारण केंद्र सरकारला अख्ख्या भारताकडे कुटुंब म्हणून पाहावं लागतं, जाती म्हणून नाही पाहावं लागत. आता ते आतून घाण करतात तो भाग वेगळा. म्हणजे 48 लाख कोटी आपलं उत्पन्न होतं. त्याच वर्षी या देशातल्या 54,000 मंदिराचं उत्पन्न होतं 78 लाख कोटी. म्हणजे अख्ख्या देशाचं उत्पन्न एका बाजूला, आणि याचं उत्पन्न किती आहे बघा. कुठे उत्पन्न? एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतो बरं का, तुमच्या चांगलं लक्षात येईल. आता शूटिंग चालू आहे म्हणून हे मुद्दाम सांगतो, कारण कदाचित ते मी मेल्याच्यानंतर जाईल त्या पोराकडे. मी पुण्यातल्या विद्यार्थी सहाय्यक समितीला शिकत होतो, विद्यार्थी होतो. LLBच्या मी 3ऱ्या वर्षाला होतो. माझ्या खोलीमध्ये राजीव उपाध्ये नावाचा मुलगा राहत होता. राजीव उपाध्ये, तो कोकणस्थ ब्राह्मण. एका रूम मध्ये आमचे 2 पोरं असतात, 2 किंवा फार फार तर 3, पण 2 कंपल्सरी. आता सकाळच्या आंघोळ मी पहिले 2-3 दिवस मला काय नाही वाटलं त्याचं. आता आम्ही मुलं म्हणले तर आमच्या अंडरपॅन्ट बदलत ह्याच्या त्याच्या अशा कंपन्यांच्या असतात आपल्या अंडरपॅन्ट ठरलेल्या. त्याची अंडरपॅन्ट कॉटनच्या कापडाची होती, शिवलेली होती आणि लांबलचक होती. मी म्हणलं आज विचारून त्याला, उद्या विचारून त्याला, परवा विचारून त्याला, त्यांनी सांगितलंच नाही. टाळायचा तो. शेवटी परीक्षा संपल्या. म्हणलं राजा आता पुढच्या वर्षी तू काय माझ्या रूम मध्ये येशील असं काही खात्री नाही. येशील किंवा दुसऱ्या रूम मध्ये जाशील, पण सांगू टाक म्हणलं एकदाच. आम्ही अशा ब्रँडेड अंडरपॅन्टी वापरतो, तू अशा का वापरतो? तर म्हणलं बाबू खरं सांगतो तुला, नाहीतरी आता तू गावाला जाणार आहे, सांगून टाकतो. म्हणलं का? सांग ना. म्हणलं माझा बाप आमच्या एरियामध्ये तेवढा एकमेव पुजारी आहे. म्हणलं बरं. माझ्या बापाचं एकच काम, लोकांच्या मनामध्ये भीती घालून देणे आणि त्यांच्याकडून पूजा करून घेणे. बरं म्हणलं. आणि पूजेच्या टायमाला आम्ही गहू सांगतो, हरभऱ्याची डाळ सांगतो, गुळ सांगतो, सगळे सुका मेवा सांगतो, सगळं सांगतो. म्हणलं बरं मग. आणि त्यासाठी मला 2.5 मीटर कापड सांगतो, आणि त्या कापडात सगळं गुंडाळून घेऊन येतो. आणि आम्ही जे सांगितलं त्याच्यातलं काहीच ते माणसं कमी करत नाही. मला बावळट माणसं आहेत, काहीच कमी करत नाही. घरातून कमी करतील पण आम्हाला देतील. म्हणला साजूक तूप देतील, घरात दादा खातील पण आमच्यासाठी दुसऱ्या कोण आणतील. म्हणला कारण देवाला द्यायचं ना. म्हणलं मग आम्ही तो कपडा सुद्धा वायाला जाऊ देत नाही. माझी आई घरच्या घरी आम्हाला दोघांनाही अंडरपॅन्ट शिवते. तुमचा कपडा कुठे गेला? ज्याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढला, गव्हाणी गहू करून स्वस्तिक काढलं होतं त्याच्यावर, कुठे गेला तो? कसं लुबाडलं तुम्हाला? कशा पद्धतीने लुबाडलं? बाबासाहेब तुम्हाला हेच डोळे उघडून ठेवायला सांगत होते, बुद्ध हेच डोळे उघडून ठेवायला सांगत होते की तुम्हाला कशावर विश्वास ठेवायचा. बुद्ध एक तर स्पष्ट सांगतात, सत्याला सत्य म्हणा आणि असत्याला असत्य म्हणा. मग सत्याला सत्य केव्हा म्हणायचं? शेवटचा मुद्दा सांगतो, संपवतोय. सत्याला सत्य केव्हा म्हणायचं आणि असत्याला असत्य केव्हा म्हणायचं? भगवान बुद्ध म्हणतात त्या दोन्ही परीक्षा तुमच्या जवळ आहे. म्हणजे कसं? आम्हाला तर नाही समजणार. म्हणले सत्य काय ना असत्य काय नाही म्हणले, सोपं आहे हे तर म्हणले कधी खरंय. तुम्हाला मला सांगायचंय अत्यंत सोपं आहे. सत्याला सत्य केव्हा म्हणायचं? सोपं आहे, कारण त्यासाठी निसर्गानं तुम्हाला 6 इंद्रिय दिलेत. परत इंद्रियाचा विषय आला. किती इंद्रिय दिलेत? 6. समोरची वस्तू गरम आहे की गार कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे? वस्तू गरम आहे की गार आहे कोण सांगणार आहे? चामडं सांगते ना, त्वचा सांगते ना ती. शिव्या दिल्या का चांगलं बोललाय कोण ऐकते? कारण सत्य आहे ना ते. वस्तू कडू लागली की गोड लागली कोण सांगतंय? जीभ. सत्य आहे ना ते.
आम्ही आमच्या इंद्रियावर विश्वास ठेवला, परंतु त्याच्यामध्ये स्वार्थ घातला. इंद्रियांचा सुद्धा आम्ही बाजार केला. नको ते ऐकायला लागलो, नको ते पाहायला लागलो, नको ते खायला लागलो आणि आम्ही आमचंच वाटोळं करायला लागलो. म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्या प्रत्येक इंद्रियाला तुम्हाला सम्यकपणे वापरावं लागेल. जर तुम्ही सम्यकपणे त्याचा विचार जर केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. सिल्लोडमध्ये दुपारी आम्ही 12 वाजता होतो. हा विषय असाच चालला होता. तर ती एक बाई उठली आमच्या, तिने सांगितलं की म्हणले सर तुम्हाला गेले 12-13 वर्ष मी पाहते. म्हणलं बर, त्याही वेळेला तुम्ही असेच होते आणि आता असेच आहे. म्हणजे काय खाण्यात काय बदल नाही झाला, फक्त मी सम्यकपणा बुद्धाचा वापरायचा प्रयत्न करतो. सक्सेस झालो असं मी म्हणणार नाही, पण प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम असाच आहे. म्हणून लक्षात घ्या, बुद्धाची जी वाणी आहे ही सम्यकवर जास्त अवलंबून आहे. मध्यम मार्ग, शरीराला कष्ट देऊन उपास तापास करणारी माणसं ही एकतर घाबरलेली असतात, बावळट असतात, मूर्ख असतात, नाहीतर कोणाचंही काही सांगून भरडलेल्या डोक्याची असतात. आपल्याला कळत नाही का? गाडगे बाबा सरळ सरळ सांगतात की बाबा दगडाचा देव आहे, दगडाचा देव आहे, त्याचा देव आहे ना. म्हणजे हा बघा, गाडगे बाबा सांगतात, मी सांगत नाही. गाडगे म्हणतात दगडाचा देव आहे. गाडगे बाबा म्हणतात जर मी तो उचलला बाप्पा, जर उचलला आणि एखाद्याच्या डोक्यात घातला तर गाडगे बाबा म्हणतात डोकं फुटल का नाही. मग लोक म्हणतात हा फुटल. अरे देव लागल्यामुळे देव कसं काय फुटतो? देव तर फुटला नाही पाहिजे, देवाने डोकं नाही फोडलं पाहिजे. नाही म्हणजे फुटतं. अरे म्हणलं मग कसा काय देव आहे? असा कसा देव? डोकं जर फोडतो तर कसा देव आहे? आमचं काय झालं, देव देव कोणाशी म्हणावे वर्म कळेना गुरु किल्ली आणि खरे देव बाजूला राहिले. आम्ही साली पोथी पुराण वाचून माराळे. आम्हाला देवच कळाला नाही कोणता आहे. बाबासाहेब सांगतात माझे 3 दैवत आहेत. बाबासाहेबांच्या दैवताकडे आम्ही कधी पाहिलं का? ज्ञान विद्येकडे कधी पाहिलं का? नाही पाहिलं ना. नाही जात पोरग शाळेत, नाही जात. पोरग वायला गेल्याच्या नंतर आम्हाला कळते पोराने पैसे कशाला नेले होते आमच्याकडून. मी लहान असताना आमच्याकडे एक गाणं असायचं, पोर पैसा घ्या तो गोळीला, संतोष, पोर पैसा घ्या तो गोळीला, जात खालच्या आळीला, ते चटावल चिलमीच्या टोळीला. आणि बापाला केव्हा करतो? आईला. आई तुला शाजू नाही नाही बाई माझा पोरगा आता अजिबात नाही, मला माहिती ना, मी जन्म दिला त्याला. अरे माय तुला काय माहिती बाप्पा ते काय करते तिकडे, ते तू आपली ह्याच्यातच मग नाही, त्याला खाऊ घालत मग नाही. अति प्रेम मुलांवर केलं की त्या पोराचं वाटलं होतं, हे पहिले लक्षात ठेवा. लेकरांवर अति प्रेम केलं की त्या लेकराचं 100% वाटलं. आणि वाटोळं झालेली पोरगी किंवा वाटोळं झालेलं पोरग यांचं कधीही प्रपंच नीट चालत नाही, कधीच नीट चालत नाही. लग्न जरी झालं पोरीचं आणि आईने जर दखल अंदाजी केली 17 वेळा फोन करून, लग्न पोरीचं झाले, पोरगी नांदायला गेली, पण आईने जर 17 वेळा फोन करून तिच्या दखल अंदाजी जर घेतली तर समजायचं त्या पोरीचं 100% वाटोळं होणार. लग्नानंतर जी आई त्या पोरीच्या प्रपंचात लक्ष घालते, माझ्याकडे केसेस हे खोटं बोलत नाही, त्या पोरीचं वाटोळच वाटोळं. मग आम्ही धर्माची माणसं असताना आम्ही असं काय करतो? मग या सगळ्या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. आणि त्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माचा प्रचार म्हणजेच विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, कारण धर्माचे विचार चांगले विचार आहेत आणि ते मला मिळालेले बापाकडनं, त्याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे बोटाने दाखवलं होतं की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, यासाठी बाबासाहेबांनी 12 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय काय करावं लागेल त्यातल्या 2 प्रकारच्या गोष्टी म्हणजे धम्माध्यान.
धम्म अभियान हे फक्त लोकांना खरं आणि खोटं सांगण्यासाठी जातं. आणि बाबासाहेबांनी त्याच्यातली ती दुसरी गोष्ट सांगितली की त्यासाठी तुम्हाला एक पत्रक पाहिजे ज्याच्यातून तुम्ही तुमची भूमिका मांडणार आहात. म्हणून धम्म अभियानाचा रथ आणि धम्म अभियानाचं पुस्तक हा आपला दुहेरी कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम गेले 16 वर्ष, विशेषतः आता इकडे तर समजा 9-10 वर्ष झाले, पण गेले 16 वर्ष ज्या नगरकरांनी आणि 2011 नंतर या भिंगारकरांनी, रमाई महिला मंडळांनी, या सगळ्यांनीच या धम्म अभियानाच्या रथाला अगदी लेकराप्रमाणे समजलेलं आहे, लेकराप्रमाणे खाऊ घातलेलं आहे, लेकराप्रमाणे माया केलेली आहे. केवळ तुम्ही दिलेल्या मायेच्या ओलाव्यानं आम्ही ताजेतवाने राहतो आणि पुन्हा 1000 किलोमीटर जाऊन पुन्हा सुरक्षित येतो. त्याचं कारण माणसाने माणसावर केलेलं प्रेम. तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहा. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. मार्गदर्शन करत असतात. दरवर्षी नवीन नवीन विचार सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असतात. या ठिकाणी 2च मिनिटं सगळ्यांनी थांबा, फक्त 2 मिनिटं. आपल्याला पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात या कुटुंबाचं स्वागत करावं. वर यायला 1 महिना लागला.